भेटूया नवीन ब्लॉग. हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग. हे बघा, आज परत लय दिवसानंतर आम्ही निघालोय नागपूरला. भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतोय परत. हे बघा आमचे विनोद भाऊ, हे संदीप भाऊ, सँडी बाबा. आता परत निघालोय आम्ही नागपूरसाठी. तिकडनं येताना आपली परत आहेच मिरची. आता मिरची चालू झालेली आहे. मिरचीला खूप टायमिंग असल्यामुळं ब्लॉग बनवता येत नाही. मागच्या वेळेस मिरचीचा ब्लॉग बनवता नाही आला आम्हाला. खूप धावपळ राहते. हे बघा आता सिन्नर लागलच आम्हाला. सिन्नर बायपासला लागलोय आम्ही. हे बघा इकडनं शिर्डीला रस्ता जातो लेफ्ट साईडला. हे बघा इथनं खड्डे बनवले गेलेत. नाही, रस्त्यातच खड्डे बनवलेत ते. सरकार ध्यान देत नाही त्या गोष्टीवर. कशाचं सरकारला मान. हे बघा किती खड्डे आहेत. गप गाडी वागते. गाडीमध्ये 3.5 टन लोड भरलेला आहे कंपनी मालच. हे बघा, हे नवीन ब्रिज झालेला आहे मित्रांनो. बघा सिन्नरवरून आता समृद्धी एक्सप्रेसवेला चढतोय आम्ही. हा रोड चाललाय पुन्हा. इकडनं चाललोय आम्ही समृद्धीला. आता समृद्धीचा टोल लागेल स्टार्टिंग. तर बघा मित्रांनो, खूप भयान पाऊस चालू झालेला आहे. जसा समृद्धीला एंटर करतोय तसा पाऊस सारखा चालू दिसतोय एकदम जबरदस्त. तर आलोय बघा टोल नाक्यात. बघू शकता आपण. दांडावर होईलच टोल नाक्याला. तर बघा झालाय दांडावरती. पाऊस बघू शकता तुम्ही. जबरदस्त वाला पाऊस दिसतो एकदम. आपल्याला घाई नाही काही. आपल्या गाडीत कंपनी मालच आहे नागपूरचा. त्यामुळं मस्त हळूहळू जाणार आपण ॲव्हरेज काढत. मस्तपैकी पाऊस चाललेला आहे. आणि मला स्वतःला इंडिव्हिज्युअल खूप पाऊस आवडतो. मस्त पावसात गाडी चालवायला मजा येते एकदम. एन्जॉय करत करत नागपूरपर्यंत जाणार. आता बघू कुठपर्यंत आपल्यासोबत पाऊस आहे. त्याचबरोबर आपला मित्र आलेला आहे आज सोबत, सँडी बाबा. आता आम्ही जाणार आहे नागपूर. आणि सोबत आहे आमचा आणि तुमचा सगळ्यांचा लाडका विक्की. चला तर बघू शकता पाऊस. मस्त मज्जा येते एकदम पावसात गाडी चालवायला. तर भेटू आपण एखादी चहाची टपरी वगैरे बघून पंपावर. आणि भेटूया आपण परत. हे बघा मित्रांनो, आलोय आम्ही आता वैजापूर पर्यंत. वैजापूरचा टोल नाका खाली आहे ना. हा इथून जातो वैजापूरला. बघा आमचे भाऊ निवांत बसलेत. समृद्धी असल्यामुळे सिंगल रोडला नाही बसतायत. असं हे एक्झिट 19 19 आज समृद्धीचा वैजापूरचा टोल नाका. आता थोडं लाईटी नाही चालू या रस्त्याला. हा टोल नाका समृद्धीचा. समृद्धीला नवीन झालेलं वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक पार्क अजून तर काय चालू नाही झालेलं. नागपूर राहिलंय 484 किलोमीटर. ऐकवतच होतो मला. आता मी बसलोय गाडीवर. भाऊ झोपलेत कारण की भाऊ सकाळी आलेत 5 वाजता मुंबईवरून नाशिकला. त्यांची काय झोप नव्हती झालेली. त्यामुळे आता मी बसून गेलोय गाडीवर. सँडी बाबा बोलतायत फोनवर. तर हे बघा आता HP चा पंप लागलाय लासूरच्या समोरचा. 484 किलोमीटर बाकी आहे नागपूर.
आता भाऊला डायरेक्ट दुसर बीडलाच उठवल मी चहा प्यायला. हे बघा समृद्धीचा व्ह्यूज भारी दिसून जातो नाईटला नाही का. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता छत्रपती संभाजीनगरला. हे बघा आता समोर इथं बोगदा लागतो. एकदम व्ह्यू आहे त्याचा. फुल लाईटी बिटी लावलेल्या आहे त्याच्यामध्ये, कारण की त्याचा पाण्यामध्ये एक नंबर आता दिवसा जर का असतं माणूस तर एक नंबर दिसून जातो तो बोगदा. तर त्याला डिझाईनचा लूक वगैरे खूप छान दिलेला आहे. हे बघा रात्रीला तर काही दिसणार नाही त्याचा, एक नंबर व्ह्यू दिलेला आहे त्याला. बघा डिझाईन बिझाईन भारी दिलेली आहे. थोडं थोडं दिसून येतं. फुल लाईटी बिटी एक नंबर व्ह्यू दिलेला आहे. हे बघा पाठीमागे दाखवतो तुम्हाला. तर इथं या साईडला चाय वगैरे भेटतो. इंडियन ऑइलचा पंप. या रस्त्याला जवळपास नाशिकवरून निघाल्यावर एकाच ठिकाणी चाय वगैरे भेटून जातो. हा बघा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. फुल गाड्या बिड्या लागलेल्या आहेत. लेफ्ट साईडला राईटला जावं लागतं चहा प्यायला. समोर झाली एक हॉटेल. तिथं आपण थांबलेलो नाही आजपर्यंत. तिथं भेटतो नाही भेटत चहा, त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट दुसऱ्या बीडलाच थांबला आता चहा पिण्यासाठी. संदीप भाऊचा काय अजून फोन कटलेला नाही. संदीप भाऊ फोनवरच लागून बसलेले आहेत. संदीप भाऊ काय मालेगाव पर्यंत आहेत आमच्या सोबत. तिथून उतरून जातील ते. मालेगाव अजून आहे भरपूरच. 3-4 वाजतील मालेगावला जायला. हे बघा मित्रांनो रात्रीच्या वाजले 2:30. आता पोचलोय आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या माहेर घरी सिंदखेड राजा. तर ब्रिज बांधलेला आहे नवीन जनावरांसाठी. हे बघा इथं सिंदखेड राजा, देळगाव राजा, बुलढाणा जिल्हा. मित्रांनो हा बघा सिंदखेड राजाचा समृद्धीचा टोल IC नंबर 13. भरपूर मोठा बनवलेला आहे हा टोल. साईडला आहे भरपूर. तर मित्रांनो सिंदखेड राजाचा टोल टॅक्स आम्ही पार केलाय. आता चाललोय समोर दुसरबीड साईडला. दुसरबीड राहिलंय आम्हाला 25 किलोमीटर. मग दुसरबीडला गेल्यावर चाय वगैरे मस्त घेऊ. तोपर्यंत विनोद भाऊ पण उठतील. विनोद भाऊला उठवू आपण. हा बघा ट्रक किती छान दिसतो. एक नंबर दिसतो. चला तर बघा उठलेत आमचे विनोद भाऊ आता चाय प्यायसाठी. दुसरबीड आमचा बकासूर. आमचा बकासूर आहे बंजारण. तर हे बघा मित्रांनो पोचलोय आम्ही आता मालेगावला. तिथून सँडी बाबा जातील. इथून आता सँडी बाबा मालेगावला जातील आणि परत संध्याकाळी आमच्या सोबतच रिटर्न नाशिकला येतील. तर संध्याकाळी त्यांना घेताना परत दाखवू त्यांना. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8:30 वाजलेत. आतापर्यंत भाऊ गाडी चालवत होते. आता मी बसलोय परत गाडीवर. आता मी परत चालवल नागपूरपर्यंत. तोपर्यंत भाऊ झोपलेले आहेत. तर आता या ज्याच्यावर आपण एखादं पंजाबी गाणं ऐकू. खूप बोर होत होतं. लावूत आपण पंजाबी गाणं.
तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पोहोचलोय आम्ही समृद्धी एंडिंगला. समृद्धीचा एंडिंग टोल नाका भरपूर मोठा बनवला. लेफ्ट साईडला भारत बापू हॉस्पिटल टोल हे बघा मित्रांनो, आज पण किरण खरकटे आम्हाला भेटलेले आहेत. नागपूरची नागपूर समृद्धी सर्कल एकदम छान बनवलेलं गार्डन बिर्डन. अमरावती रोडला जातो लेफ्ट साईडला.